1857 पासून 1947 पर्यंत भारताचा जो स्वातंत्र्य लढा झाला, तो स्वातंत्र्य लढा मुळातच निर्णायक टप्प्यावर आला ते 1942 रोजी. त्याला कारण एक घटना ठरली. त्या घटनेमुळं धूसर दिसणारं भारताचं स्वातंत्र्य हे भारतीयांच्या नजरेच्या टप्प्यात आलं. एखादा अंतिम लढा किती निकराने लढावा त्याचं ते सर्वोत्कृष्ट उदाहरण होतं. क्रिप्स कमिशननी दुसऱ्या महायुद्धानंतर भारताला असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीयांची भावना अशी होती की आम्हाला वसाहती अंतर्गत स्वराज्य हवं. पण स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये टोकदार भूमिका घेणारे काही नेते होते, त्यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी आणि ती मागणी जोर धरू लागली त्या एका घटनेनंतर. नमस्कार, मी सचिन शिवाजी खोपडे द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ब्रिटिशांनी वेळोवेळी जी कमिशन स्थापन केली होती, जे आयोग स्थापन केले होते, त्या आयोगाने भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पानं पुसली. त्या मागण्या करणारे किंवा ती चळवळ चालवणारे जे पुढारी होते त्यामध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद यांसारखे जे राष्ट्रीय नेते होते, ते राष्ट्रीय नेते वारंवार त्या मागणीला यश देण्यात अपयशी ठरत होते. त्याच्या अगोदरची चळवळ झाली, ती चळवळ अहिंसेच्या कारणावरून महात्मा गांधींनी मागे घेतली. चौरी चौरा येथे एका जमावाने एक पोलीस चौकी जाळली आणि त्यामध्ये 22 पोलिसांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे ती चळवळ तिथं रहित केली. कायदेभंगाच्या चळवळीला ही माफक प्रमाणात यश मिळालं होतं. पण एका अशा चळवळीची नितांत गरज होती की त्या चळवळीने भारताचं स्वातंत्र्य अधोरेखित करायला हवं होतं. 8 ऑगस्टला मुंबई येथे काँग्रेसचं महाअधिवेशन मौलाना अबुल कलाम आझाद यांनी बोलवलं. त्या अधिवेशनामध्ये असं ठरलं की आता पूर्ण स्वातंत्र्य घेऊनच राहायचं. महात्मा गांधी त्यावेळेला मध्य मुंबईतील मनी भवन येथे त्यांचा निवास असायचा. त्यांच्या निवासापासून जवळच गोवालिया टँक हे निवडण्यात आलं. महात्मा गांधींना त्याच दिवशी चिंचवड या रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली कस्तुरबा गांधींसोबत. त्यांना आगा खान पॅलेस मध्ये कैदेत ठेवण्यात आलं. पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या नेत्यांना नगरच्या किल्ल्यामध्ये कैद करण्यात आलं. ब्रिटिशांना असं वाटलं की राष्ट्रीय नेते अटक केल्यामुळे आता हा लढा, आता ही चळवळ ही यशस्वी होणार नाही. पण एका बंगाली युवतीने, जिचं नाव अरुणा असफ अली, या युवतीने ह्या आंदोलनाचं नेतृत्व गोवालिया टँक येथेच हातात घेतलं. त्यांनी धीरोदत्तपणे गर्दीच्या समोर जाऊन ब्रिटिशांना न जुमानता भारताचा तिरंगा फडकवला आणि अरुणा असफ अली यांचं नेतृत्व त्यावेळेला त्या आंदोलनाला लाभलं. ते आंदोलन फक्त राष्ट्रीय सभेनेच गांभीर्याने घेतलं नव्हतं. ते आंदोलन फक्तच काँग्रेसनेच गांभीर्याने घेतलं नव्हतं, तर स्वातंत्र्यासाठी चळवळ करत असलेले इतर साम्यवादी नेते होते. त्या साम्यवादी चळवळीतल्या नेत्यांनी सुद्धा ते आंदोलन गांभीर्याने घेतलं होतं. त्याच्यामध्ये अच्युतराव पटवर्धनांसारखे नेते असतील, महाराष्ट्रातले श्रीपाद अमृत डांगे, एस एम जोशींसारखे नेते असतील, हे सक्रियपणे छोडो भारत हा जो नारा या 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी दिला होता, त्या नाऱ्यामुळे तेही या आंदोलनामध्ये सामील झाले. खरं तर 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी भारताला 2 नारे मिळाले. एक करेंगे या मरेंगे आणि छोडो भारत. छोडो भारत हे ब्रिटिशांसाठी होतं. ब्रिटिशांनी हा भारत सोडून जावा आणि आम्हाला आमच्या राष्ट्राचं स्वातंत्र्य द्यावं अशी प्रकर्षाने मागणी भारतीय नेत्यांनी केली. त्याचबरोबर साम्यवादी चळवळीत असलेल्या नेत्यांनी ब्रिटिश प्रशासन कमकुवत करण्यासाठी रेल्वे रुळ उखडणे, टेलिफोन यंत्रणा उखडून टाकणे ह्या सारख्या गोष्टी ह्या साम्यवादी चळवळीतील नेत्यांनी केल्या. काही ठिकाणी हिंसाचारही झाला, पण महात्मा गांधी अटकेत असल्यामुळे त्यांना निर्णायक गोष्टी करता आल्या नाहीत. ही त्यातल्या त्यात त्यामध्ये सुदैवाची बाब होती. ह्याच्यामध्ये भारतीय समाज मन एवढे पेटून उठलं की प्रत्येक वयोगटातील व्यक्ती ही त्या आंदोलनामध्ये सामील होती. अगदीच आपण शालेय शिक्षणामध्ये जो नंदुरबारच्या शिरीष कुमारचा धडा शिकलो, तो शिरीष कुमार सुद्धा ब्रिटिशांच्या गोळ्यांना बळी पडला. या आंदोलनाचं लोण भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन पोहोचलं होतं आणि या आंदोलनाने फक्त भारताला स्वातंत्र्य दिलं नाही, तर 1942च्या आंदोलनाने संस्थानातील चळवळींना सुद्धा जाग आणली. काही संस्थानांचा जो कारभार अमानुष पद्धतीने आणि अत्याचारी पद्धतीने होत होता, तिथे सुद्धा
संस्थांनी चळवळींनी उग्र स्वरूप धारण केले. लोकांनी स्वतःहून अटक करून घ्यायला सुरुवात केली. काही वेळेला तुरुंग पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले. ब्रिटिशांनी शाळा, महाविद्यालय, कार्यालय इथे तात्पुरते तुरुंग उभारले. ते तुरुंग सुद्धा अपुरे ठरले. त्यावेळेला ब्रिटिशांनी फक्त अटक करून लोकांना सोडून द्यायचं धोरण स्वीकारलं. खऱ्या अर्थाने 1942च्या आंदोलनामुळे भारत खऱ्या अर्थाने जागा झाला आणि जागा झाल्यानंतर ती स्वातंत्र्याची मशाल अशी पेटली की 1942 साली या भारताने पुकारलेल्या या लढ्याला बरोबर 5 वर्षांनी यश मिळालं. 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला. पण भारताला निर्णायक स्वातंत्र्याकडे नेण्याचा हा दिवस 9 ऑगस्ट 1942 जो मुंबईतील गोवालिया टँक या मैदानावर पार पडला आणि या दिवसामुळे भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. या 9 ऑगस्ट 1942च्या स्वातंत्र्य लढ्यातील सर्व स्वातंत्र्यवीरांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना द ग्लोबल मराठी या युट्यूब चॅनल कडून विनम्र अभिवादन. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा द ग्लोबल मराठी.